श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम। राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे कृष्ण हरे हरे जय जय राम। राम कृष्ण हरे जय जय राम। रामा दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी हरि हरि जय जय राम। राम कृष्ण हरि हरि जय जय राम। शरणागत दीना चरणी नेयी करुणा दृष्टि निहारी जय जय राम। राम कृष्ण हरि 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 जय जय राम। जय जय राम राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम। राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी श्रीराम सुख झाले हो सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर पाप
बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। कुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। तन तन दे पाहता त्रिभुवनी रे पाहता त्रिभुवनी रे पाहता त्रिभुवनी पाहता त्रिभुवनी तुझा न देखो नयनी तुझा न देखो नयनी तुझा न देखो नयनी पाहता त्रिभुवनी तुझा न देखो नयनी तुझा न देखो नयनी तुझा न देखो नयनी एक मोरया वाचुनी एक मोरया वाचुनी मुक्तिदाता 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 पाहता त्रिभुवनी हो पाहता पाहता त्रिभुवनी तुझा न देखो नयनी तुझा न देखो नयनी एक मोरया 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 वाचोनी पाहता त्रिभुवनी हो पाहता त्रिभुवनी मोरया गोसावी देव मोरया गोसावी देव देव
से नांदत से पाहता त्रिभुवनी रे पाहता त्रिभुवनी दुजाना देखो नयनी दुजाना देखो नयनी दुजाना देखो नयनी ना देखो नयनी ना देखो नयनी मंगलमूर्ती मोरया. आतापर्यंत आपण जे अभंग म्हणत होतो ते विविध संप्रदायामधल्या संतांनी गणेशाचं जे स्तवन केलं ते अभंग म्हणत होतो. आता केवळ गणेशाचीच भक्ती करणारा म्हणून जो गाणपत्य संप्रदाय आहे, ज्याचे मूळ उद्गाते गुरुत्समद ऋषी मानले जातात, या संप्रदायामधले एक श्रेष्ठ संत संत मोरया गोसावी यांचे अभंग, यांची रचना आत्ता चिंतनासाठी घेतली आहे. मोरया गोसावींच्या बद्दल बहुतांशी लोकांना माहिती आहे, काही लोकांना नाही. तर हे मूळ कर्नाटकातलं घराणं, शालिग्राम गावाचं. मोरया गोसावींचे जे पूर्वज ते एकदा त्यांच्या घरामध्ये काही दुःखद वार्ता झाली, पित्याचं निधन झालं, म्हणून ती अस्थि विसर्जन करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये आले आणि करहा नदीच्या तीरी पोचले. तिथे अस्थि विसर्जन तर झालंच, पण काही काळ तिथे निवास करावा म्हणून मग आसपास तीर्थक्षेत्रांचा थोडासा शोध घेतला. तर हे मयुरेश्वराचं स्थान त्यांना नुसतं मिळालं नाही, इतकं आवडलं, इतकं आवडलं की रमून गेले. तिथेच रमून गेले. म्हणजे कर्नाटकामधला आपला सगळा बाडबिस्तारा गुंडाळला आणि मयुरेश्वराची सेवा करण्यासाठी त्या प्रासादामध्ये, त्या प्राकारामध्ये अतिशय रममाण झाले. अशी दिव्य गणेश भक्ती ज्यांनी स्वीकारली त्यांच्या घरामध्ये मोरया गोसाव्यांचा जन्म आहे. या कुळामध्ये तो जन्म आहे. आता खरं म्हणाल तर पूर्व पुण्याई इतकी जबरदस्त आहे की गणेशाच्या उपासनेमध्ये चतुर्थीला महत्व फार. त्यातून माघी गणपती म्हणजे माघी चतुर्थीलाही महत्व फार. तर या कुळामध्ये जन्माला येणारे मोरया या माघी चतुर्थीला जन्माला आले. साक्षात मयुरेश्वरानेच आपल्याला हा प्रसाद दिला अशा भावनेनं त्यांचं आधी नाव मोरेश्वर ठेवलं होतं. मग लोकव्यवहारात ते नाव मोरया झालं. मग त्यांचं आडनाव गोसावी होतं का हो? त्याची सुद्धा एक छोटीशी उपकथा आहे, फार गूढ गहन कथा आहे. बालपणी या मोरेश्वराला एकदा असा काही सर्पदंश झाला की त्या विषानं अस्वस्थ झालेला तो आचके द्यायला लागला, झटके द्यायला लागला, डोळे फिरवायला लागला. आता हे आपलं लेकरू गतप्राण होईल का काय, इतपत अवस्था आली. अशा वेळेला कोण्या एका गोसाव्यानं त्या ठिकाणी येऊन त्या पुत्रावरती आपली कृपादृष्टी फिरवली आणि त्याचा सर्व आजार घालवला. आणि जणू काही या मोरेश्वराला पुढचा हा जो पुनर्जन्म मिळालाय तो त्या गोसाव्याच्या कृपेनं मिळाला. या भावनेला धरून पुढे त्यांचं नाव मोरया गोसावी देव. या सगळ्या देव कुटुंबांनी पुढच्या काळात जवळजवळ पुढे 7 पिढ्या ही गणेशाची उपासना, तपश्चर्या अशी काही प्रखर की लोक आपणहून त्यांना नुसतं मोरया गोसावी नव्हे, त्यांना देव म्हणायला लागली माणसं. पुढच्या कालखंडामध्ये त्यांच्या सगळ्या वंशजांना हेच नाव कायम झालं. नुसते चिंतामणी महाराज नाही, चिंतामणी देव असं रूढ झालं. मोरया गोसाव्यांचं योगाचं शिक्षण आधी थोडं झालं होतं,
पण नंतर मात्र नयन भारतींच्याकडून योगाची अप्रतिम अशी शिकवणूक मिळाली. त्यांनी मात्र ध्यान जे केलंय ते चिंतामणीचं केलंय. मोरगावच्या गणेशाचं नव्हे, थेऊरचा चिंतामणी. या चिंतामणीचं अखंड ध्यान केलंय, पुरश्चरण केलंय. आणि या मोरया गोसाव्यांना साक्षात गणेशानं चिंतामणीच्या रूपानं दर्शन दिलंय. मंगलमूर्ती मोरया. 12 वर्षाचं एक पुरश्चरण असं म्हणाल तर 4 पुरश्चरण आयुष्यात केली आहेत गणेश सेवेची. एक पुरश्चरण, दुसरं पुरश्चरण, तिसरं पुरश्चरण, चौथ्या पुरश्चरणानंतर जे तेज चढलं. भारत भ्रमणही काही प्रमाणात त्यांनी केलंय. अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यात, अनेक ठिकाणच्या योग्यांच्या बरोबर वार्तालाप केलेत. आणि मग मात्र मोरया गोसावी परत जे आले ते मात्र आपल्या चिंचवड या ठिकाणी, त्या पवना नदीच्या किनारी, त्या ठिकाणी आपला निवास केला. पण तरी सुद्धा आपल्या घरामध्ये जी परंपरा आहे ती मयुरेश्वराची आहे. या मयुरेश्वराच्या दर्शनाची आहे. यासाठी दर चतुर्थीला त्या पवना नदीच्या किनारी असलेल्या आपल्या निवासस्थानापासून मयुरेश्वराचं स्थान आणि परत अशी अखंड वारी केली कित्येक वर्ष. मुद्दाम ही माहिती आपल्याला सांगायचं कारण आपल्या सगळ्यांना माहीत नसेलच असं नाही, पण असेलच असंही नाही. अनेक वेळेला नाव माहीत असतं, पण त्यांनी केवढं मोठं कार्य केलं असेल म्हणजे आम्हाला वर्षातनं 2 एकादशांना वाऱ्या करायच्या तर कंटाळा येतोय. आता केली की एक आषाढीची, आता परत कशाला कार्तिकाची म्हणले. हो, दर चतुर्थी मयुरेश्वराची वारी केली आहे. आणि त्यानंतर मात्र जेव्हा देह जीर्ण जर्जर झाला, आता येणं शक्य नाही, अशा वेळेला मोरयानी स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत केलेला आहे. आता नाही दर्शनाला आलास तरी चालेल, तुझ्यापाशी मी येऊन निवास करीन. हा दृष्टांत झाला तेव्हा कऱ्हा नदीमध्ये स्नानाला उतरले होते मोरया गोसावी. तिथेच एक तांदळा मिळाला. तो गणेशाचंच रूप आणि प्रसाद लक्षात घेऊन चिंचवडास परत आले. तो तांदळा स्थापन करून त्या ठिकाणी सुंदर गणेश मंदिर उभं राहिलं. नव्हे, एक गणेश तीर्थ क्षेत्र उभं राहिलं. आज महाराष्ट्रामध्ये जसं अष्टविनायकांचं महत्व आहे, त्या अष्टविनायकांच्या महत्वा इतकंच महात्म्य त्या चिंचवडच्या गणेश मंदिरालाही प्राप्त झालंय. ते अर्थातच मोरया गोसावी यांच्या स्वतःच्या तपश्चर्येनं ते सगळं प्राप्त झालंय. त्यांच्या समोर जे गणेश प्रगट झालेत त्या गणेशांचं वर्णन करताना मोरया गोसावी असं म्हणतात, अनुपम्य दिव्य शोभा, अनुपम्य दिव्य शोभा, अनुपम्य दिव्य शोभा, अनुपम्य दिव्य शोभा. रवि कोटि मुकुटी, रवि कोटि मुकुटी, त्रिपुंडरे खोनी उभा, अनुपम्य दिव्य शोभा, अनुपम्य दिव्य शोभा, अनुपम्य दिव्य शोभा. मोरया गोसावी हृदये ध्यानी मंगलमूर्ती उभा, मंगलमूर्ती उभा, मंगलमूर्ती
मंगलमूर्ती मोरया. या मोरया गोसाव्यांनी आपल्या या अभंगामध्ये, आपल्या या रचनेमध्ये एक विशेष विशेषण घेतलंय. पहा, पाहता त्रिभुवनी दुजा न देखो नयनी. आपण म्हणाल, अहो परमेश्वराची एवढी सगळी रूप आहेत, त्या सगळ्या रूपांना ओळखता येणं आवश्यकच आहे ना. मी त्याच्याशिवाय कोणालाच पाहत नाही, हे थोडं हट्टाग्रही रूप नाही का? ते लक्षात घ्या. हे सारे संत इतर देवांच्या रूपाकडे बघतच नव्हते असं नव्हे. रूप कोणतंही असो, त्याच्यात ते त्यांच्या गणेशालाच बघायचे. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. आपल्या संत मालिकेमध्ये सातत्याने अशी वर्णनं आहेत बरं. जनार्दन स्वामी ज्या वेळेला आपल्या संपूर्ण गावामध्ये, म्हणजे दौलताबादच्या किल्ल्याच्या खालच्या परिसरामध्ये विविध देवस्थानांना भेटी देण्यासाठी जात, तेव्हा गणेशाचं जरी देऊळ आलं तरी सुद्धा हात जोडून पटकन म्हणत, गुरुदेव दत्त. देवीचं देऊळ आलं, देवीच्या मूर्तीकडे बघायचं नाही असं नव्हे, पण देवीच्या मूर्तीकडे पाहून हात जोडून, गुरुदेव दत्त. एकदा एकनाथाने विचारलं, का हो, तुम्ही कुठल्याही मूर्तीसमोर उभारून गुरुदेव दत्त म्हणता, हा काय प्रकार आहे? ही तर आपली योग्यता आहे. आपल्याला कोणत्याही रूपात असलेल्या आपल्या दैवताचं दर्शन झालं म्हणजे ती योग्य गोष्ट प्राप्त झाली. खरंय. म्हणून आपल्याला एक छोटीशी विनंती करतो. या गणेश उत्सवाच्या निमित्तानं आपण सारेच जण गणेशाची भक्ती करतो आहोत, पूजा करतो आहोत, उत्सव करतो आहोत. तर या सगळ्या उत्सवामध्ये हा गणपती का हा गणपती का हा गणपती का हा गणपती, असं श्रेष्ठ कनिष्ठ भाव मनात ठेवू नये. कारण इथे तर विविध रूपामध्ये गणेशच दिसत आहेत. खरं तर आमच्याकडे काही सांप्रदायिक माणसं खूप भांडतात. विष्णू श्रेष्ठ आहेत का शंकर श्रेष्ठ आहेत, का काळभैरव श्रेष्ठ आहेत, का हनुमान श्रेष्ठ आहेत, का राम श्रेष्ठ आहेत, वगैरे वगैरे वगैरे. पण यासाठी आपल्या सगळ्यांना समजेल असं एक छोटा दृष्टांत सांगतो. तो दृष्टांत पक्का डोक्यात ठेवा. आणि कोणीही आपल्याला काही सांगू लागलं, मनामध्ये भेद करू लागलं, तर हा दृष्टांत सगळ्यांना सांगा. कॉपीराईट नाही, जरूर सांगा. काय दृष्टांत? तर एका मुलाची परीक्षा जवळ आली होती. वार्षिक परीक्षा जवळ आल्यामुळे त्याने आपल्या वडिलांना विचारलं, बाबा माझा थोडा अभ्यास घ्या ना. बाबा म्हणले ठीक आहे. मग एका हातात पुस्तक घेतलं, एका हातात छडी घेतली. वार्षिक परीक्षेच्या आधी 1 महिना मला सांगतोय स्वय अभ्यास घ्या, बघू वर्षभर काय केलंस. अभ्यास करून घेतला. उत्तम गुणाने मुलगा उत्तीर्ण झाला. म्हणला, बाबा बाबा माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलांना मला पार्टी द्यायची, पैसे द्या ना. बाबांनी पैसे दिले. आई म्हणाली, अहो नुसते पैसे देऊन काय उपयोग, भाजी तुम्हाला आणावी लागेल बाजारात जाऊन. मग सायकल घेतली बाबांनी, त्याला पिशव्या अडकवल्या, बाजारात गेले, भाज्या घेऊन आले. आई म्हणाली, अहो बाकी भाजी मी करीन, पण काकडी टोमॅटो वगैरे चिरायचेत, ते सगळी कामं मला कशी झेपतील? हा आपला झांप्या सगळ्या पोरांबरोबर ख्याख्या खुखू करत बसणार, कामं कोण करणार? बरं, बाबा काकडी चिरायला उभे. नंतर सगळी ती भूतावळ आली त्याच्या वर्गातली. तेव्हा त्या सगळ्यांना डिश द्यायला, रिकाम्या डिश आत न्यायला बाबा उभे. आता आपल्याला हा दृष्टांत लक्षात येईल. या विविध रूपामध्ये कोण होते? बाबाच होते. अशा वेळेला जर आपल्याला कोणी विचारलं, यातले कुठले बाबा श्रेष्ठ वाटतात,
म्हणजे पुस्तक आणि छडी घेतलेले श्रेष्ठ वाटतात का पैसे देत असताना श्रेष्ठ वाटतात का भाजी आणताना श्रेष्ठ वाटतात का काकडी चिरताना ते उभे होते ते तुम्हाला श्रेष्ठ वाटतात? असं विचारल्यावर संताप येईल नाही? तुला 2 कानसुलात लावू करे. अरे जरी भाजी आणायला पिशवी हातात घेऊन उभे असतील तरी ते तेच बाबा आहेत हे ज्याला समजतं. ही विविध रूप माझ्या माता पित्यांनी घेतलेत ते माझ्या सोयीसाठी घेतली आहेत. मला त्या वेळेला ते आवश्यक होतं तेव्हा ते त्या रूपात आले असं आहे. तर मग हे रूप श्रेष्ठ का ते रूप श्रेष्ठ असे का भांडणं करावीत मला सांगा? रूप सोडा, एकाच रूपात भांडण आहेत. अफडे तुमच्याकडे सत्यनारायणाची असते का पूजा? करतो ना आम्ही. समाज संग्रहासाठी ती पूजा छान आहे, करतो मी. काय नैवेद्य करता? काय म्हणजे ते काय भेळण पाणीपुरी का करणार आहे मी? जो शास्त्रामध्ये सांगितलं आहे तोच छान रव्याचा शिरा करतो आम्ही, दाखवतो देवाला नैवेद्य. सगळेजण भरपूर शिरा खातो. नुसता रव्याचाच करता? मग काय करायला हवं होतं की लगेच श्रीमंत माणूस सांगतो आमच्या कृष्णाला नाही चालत असा शिरा. वा, यांचा कृष्ण आकाशातच पडला. आमचा कृष्ण मथुरेत जन्माला आला, आमच्या कृष्णाला नाही चालत. आमच्याकडे कसं त्याच्यात काजू टाकले पाहिजेत, बदाम टाकले पाहिजेत, मग ते तुटली फुटली असतं ना, काय टुटी फ्रुटी ती टाकली पाहिजे. हे पहा, तुला हे सगळे पदार्थ तुझ्या नैवेद्यामध्ये घालता येत आहेत ही तुझी आर्थिक ऐपत आहे. पण हे सगळं घातल्याशिवाय हे मला आवडणार नाही असं कृष्णाने तुला कधी येऊन सांगितलं मला सांग? अहो गोपालकृष्णाने स्वप्नात सुद्धा येऊन दर्शन द्यावं ही तुमची आमची योग्यता नाही. असं असताना आमच्या कृष्णाला आवडत नाही, तुमच्या कृष्णाला असं का करता? असं किमान सज्जनांनी, सुशिक्षितांनी आणि उच्च शिक्षितांनी तरी म्हणू नये. अशिक्षित नाहीच म्हणत, ते चांगलेच आहेत. पण असा उगाच आपल्या शिक्षणाचा, आपल्या पैशाचा डोल या देवाच्या रूपांमधली उच्चता श्रेष्ठता याच्या चर्चेमध्ये घालवू नये. घालवायचाच असेल वेळ तर त्या भक्तीमध्ये घालवावा, त्याच्या उपासनेसाठी करावा. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. मला सांगा, एवढे गणपतीचे 10 दिवस आपण इतका गोड उत्सव करतो. गणेशाचा जप 1 माळ घेऊन केलाय असे किती कार्यकर्ते सापडतील? असं नाही करू. आपण पहिल्याच दिवशी ही कथा पाहिली होती. आरास मांडली आणि उपासना जर झाली नाही तर दोष लागतो आपल्याला. यासाठी उपासनेमध्ये आपण अधिक वेळ घालवावा. आणि असं योग साधना साधली तरी सुद्धा हृदयातला गणेश हलत नाही हो. गोसावी महाराज म्हणतायत की हा गणेश आहे तो योगियांना सुद्धा गहन आहे, पण हृदयामध्ये तो परिपूर्ण भरलेला आहे. खरंच आहे. आणि म्हणून आता आपण जी कथा ऐकणार आहोत ती तशीच आहे. कारण भगवान शंकर हे योगियांचे महायोगी आहेत, योगशास्त्राचे आद्य प्रवक्ते आहेत. तेव्हा अशा भगवान शंकरांना सुद्धा आपल्या पितृत्वाचा मान ज्यांनी दिला आहे असे भगवान गणेश यांचं गोड चरित्र आपल्याला पुढे ऐकायचं आहे. गणेश पुराणातलं तूर्त मोरया गोसावींनी या ठिकाणी जी गणेशावर एकात्म भक्ती दाखवली आहे ते पद म्हणायचं आणि पूर्वरंगाला थांबायचं. पाहता त्रिभुवनी रे पाहता त्रिभुवनी तुझा ना देखो नयनी तुझा ना देखो नयनी रे. एक मोरया वाचोनी एक मोरया वाचोनी
मुक्तिदाता मुक्तिदाता पाहता त्रिभुवनी रे पाहता त्रिभुवनी त्रिभुवनी रे मंगलमूर्ती मोरया. आपल्या प्रथेप्रमाणे सगळेजण छान वेळेल नामस्मरण करूया आणि मग कथानकाचा आनंद घेऊया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. माझ्या बरोबर आपण सगळ्यांनी म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कालपासून सिंधू दैत्याचा वध करण्यासाठी गणेशानं जो अवतार घेतला त्या अवताराची कथा सुरू केली, ज्यामध्ये आपण असं पाहिलंय की चक्रपाणी नावाचा राजा होता. त्याने सूर्याची उपासना केली, पण उपासनेचं पुरश्चरण पूर्ण व्हायच्या आत संयम सुटला, म्हणून जो पुत्र जन्माला आला तो अत्यंत उग्र प्रकृतीचा जन्माला आला. त्याला सिंधू सागरामध्ये सोडून दिला होता, पण कोळ्यांनी परत आणून दिला, म्हणून मग घरी वाढवला. या मुलाने सुद्धा सूर्य उपासना केली आणि सूर्यनारायणाच्याकडून अमृत पात्र प्राप्त केलं आणि ते स्वतःच्या कंठामध्ये धारण केलं. इतर कोणाला त्याची वार्ता नाही. पुन्हा घरी आल्यानंतर राजा राणीनं त्याला राज्याधिकार दिले आणि एकदा आधीच उग्र प्रकृतीचा असलेला तो सिंधू, त्याला राज्य खजिना आणि सगळं सैन्य मिळाल्यानंतर त्यांनी साऱ्या सृष्टीला त्राही भगवान केलंय. साधनी द मग मग सा निसाधनी ध धनी साग मग ग मग ग सा साग मध नको देवराया. अंत आता पाहू प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे नको देवराया, नको देवराया, नको देवराया. अंत आता पाहू प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे नको देवराय. सर्व प्रजेची अवस्था मोठी अवघड झाली. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी गेले, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी गेले, मज लागी जाहले तैसे देवा नको देवराय. अंत आता
सर्वथा जाऊ पाहे नको देवराया, नको देवराया, नको देवराया. पंढरीनाथ महाराज की. आपल्या एका महत्वाच्या शंकेला उत्तर द्यायचं आहे आणि ते उत्तर अशासाठी द्यायचं की या अनेक कथा ऐकता ऐकता आपल्या मनामध्ये असा संभ्रम तयार होईल की मानवाच्या शक्तीमध्ये जे नाही ते देवाला जमतं आणि दैवी शक्तीचं पाठीशी उभी असेल तर कोणत्याही संकटाचं निरसन करता येतं. असा आमचा भक्तिभाव, असा आमचा श्रद्धाभाव असताना तुम्ही तर सारख्या कथा सांगताय की देवांची राज्य या राक्षसांनी जिंकून टाकली. या संकटाचं निराकरण काही देवांकडून झालं नाही. मग झाडाचेही पान हले ज्याच्या सत्ते, एवढी ज्या भगवंताची सत्ता, त्यांचे पराभव का झाले, का झाले? या शंकेचं उत्तर देतो. नीट ऐका. थोडं आपल्या सगळ्या परंपरांना, आपल्या सगळ्या पूर्व ज्ञानाला छेद देणारं आहे, पण जरा नीट ऐका. पुराणामध्ये ह्या सगळ्या देवांच्या, राक्षसांच्या, युद्धांच्या ज्या कथा आपण ऐकतो त्या सर्वशक्तिशाली परमेश्वरांच्या कथा नव्हेत. सर्वशक्तिमान असलेले ते परब्रह्म परमात्मा, त्यांच्यातून स्फुरण झालं ते गणेश, त्याच्यानंतर विश्व उत्पत्ती झाली ते संपूर्ण ब्रह्मांड, आणि हे ब्रह्मांड चालवण्यासाठी 3 देवांची नियुक्ती भगवंतानी केली. ते ब्रह्मा विष्णू महेश. या ब्रह्मदेवांचे जे अनेक मानसपुत्र, त्यांनी ही सृष्टी सगळी नटवली. पण या कश्यपांची जी अनेक संतती, त्यापैकी आदितीपासून होणारी संतती म्हणजे ते देव. तेव्हा प्रत्यक्ष सर्वशक्तिमान परब्रह्म परमात्मा, त्याच्याबद्दल हा विषय चाललेला नाही. ब्रह्मदेवांचे मानसपुत्र, त्यांच्यानंतर त्या कश्यपांनी ही जी सगळी सृष्टी उभी केली, त्याच्यामध्ये कश्यपांच्या एका पत्नीपासून झालेली उत्पत्ती आहे, त्यांना देव म्हटलंय, आणि दुसऱ्या पत्नीपासून झालेली उत्पत्ती आहे, त्यांना राक्षस म्हटलंय. त्यामुळं त्यांच्याबद्दल फार रागवून उपयोगाचं नाही. आपलेच भाऊ आहेत, सगळे एकमेकांचे भाऊच आहेत, ब्रह्म्याच्याच कुळातून सगळे आलेले आहेत. मात्र खरं म्हणाल तर आपल्या देहाकडं बघून सुद्धा आपल्याला कळेल की आपल्या प्रत्येकाच्याच शरीरात देव पण आहे आणि राक्षस पण आहे. कोणाचा वध करायचा आणि कोणाला जिंकवायचा ते तुमच्या आमच्या हाती आहे. जमलं तर आनंद, नाही जमलं आनंदी आनंद. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. तेव्हा सांगायची गोष्ट अशी आहे, अमरे धसा धसा रे मरे रे मप मप ध मरे रे रे ध ध सा. ब्रह्मा विष्णू महेशांची नियुक्ती त्या परब्रह्म परमात्म्याकडून झालेली, आणि या सर्वांना आपापली निवासस्थानं भगवंताने दिली आहेत. विष्णूंसाठी वैकुंठ आहे आणि भगवान शंकरांसाठी कैलास हिमालय आहे. पण या वैकुंठावर सुद्धा स्वारी झाली, स्वर्गावर सुद्धा स्वारी झाली. मनुष्य मेल्यानंतर त्या आत्म्याला मिळतो, त्या स्वर्गाबद्दल हा विषय चाललेला नाही. कश्यपपुत्र जे देवाधिक आहेत, त्यांची जी राजधानी स्वर्ग नावाची होती, ज्याचं दुसरं नाव त्रिविष्टप असं होतं, ज्याचं आजचं नाव तिबेट असं आहे, अशी जी हिमालया पलीकडची जमीन होती,
त्याचीही सगळी वर्णन आहेत, ज्याच्यावरनं माणसं सहज चालत जाऊ शकत होती, युद्ध करू शकत होती, देवांना हरवू शकत होती. शक्ती कमी पडली तर कोणाचाही पराभव होतो, एवढी अक्कल सज्जनांना आली तरी खूप आहे. दस रे म रे म पद म पद म प म पद सा द म रे 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 द. तेव्हा कैलासाचं स्थान सुद्धा या सिंधू दैत्याच्या सैन्याने पदाक्रांत केल्यामुळे शिव पार्वती दोघांनाही आपल्या शिवगणांसह, आपल्या सगळ्या भूतगणांच्या सह उत्तर प्रदेश सोडावा लागला, हिमालय सोडावा लागला आणि विंध्य पर्वत उतरून या दक्षिण प्रांतामध्ये, या महाराष्ट्राकडे येऊन ते राहिलेत. कुठे? गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये. त्रिसंध्या नामे क्षेत्रात राहिले ये बोनी अकस्मात. विंध्याचला खाली निश्चित शिव पार्वती राहिले. गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये आश्रय करावा लागला आणि या आश्रमाच्या सगळ्या वातावरणात, उल्हसित वातावरणात असताना सुद्धा पार्वती माता मात्र निराश होती, नाराज होती. भगवान शंकरांनी एकदा विचारलं सुद्धा, अगं कोणत्याही जन्मामध्ये काही काळ बरा असतो, काही काळ वाईट असतो, तो सहन करूनच पुढे जायचं असतं. तू अशी का दुर्मुखल्यासारखी बसली आहेस? एवढा सुंदर आश्रम आहे. तेव्हा ती पार्वती म्हणते, नाही हो, ज्या दुष्टांच्या मुळे आपल्याला आपली जन्मभूमी, कर्मभूमी सोडावी लागली, हे सारे दुष्ट ह्या विंध्याचलाची त्यांना थोडी भीती आहे म्हणून उत्तरेमध्येच अडकलेत, अजून दक्षिण प्रांतापर्यंत पोचले नाहीत. पण दुष्ट इथे अजून पोचलेले नाहीत म्हणून आपण सुरक्षित आहोत, म्हणून आनंदात राहायचं, म्हणून उल्लसित राहायचं. विंध्याचा आधार कुठपर्यंत मानणार आपण? आणि त्याही पेक्षा जरी आयुष्यभर इथे सुखात राहिलो तरी सुद्धा आपला कैलास सोडावा लागला, हे दुःख कसं मनातून जाईल? आपली भूमी परत मिळवायची आहे, हे ध्येय कसं मनातून जाईल? किंबहुना आपली जन्मभूमी परक्याच्या हाती पडलेली दिसल्यानंतर इतर कशातही सुख वाटायला नको, ही मनोवस्था आहे पार्वतीची. तिनं खूप छान प्रश्न विचारलाय शंकरा. आता स्वर्गावरती स्वारी झाली, देवादेव देशोधडीला लागले. ह्या सगळ्या देवांच्या सेना राना वनामध्ये, डोंगरा दऱ्यामध्ये, गुहांमध्ये लपून राहिले आहेत. विंध्याच्या उत्तरेकडे असलेल्या जवळजवळ सगळ्या राजांच्या वरती यांनी हल्ले केलेत. ज्या राजांची धर्मनिष्ठ सैन्य होती, जे अधर्माला मदत करायला तयार नव्हते, असे सगळे त्यांनीही वनांचा, अरण्यांचा, डोंगर दऱ्यांचा आश्रय घेतलाय. मग देवांच्या सेना आहेत, या सगळ्या राजांच्या सेना आहेत, या सगळ्या उपलब्ध आहेत. मग आपल्याला आपला विजय का मिळत नाही? का मिळत नाही? आणि याचं कारण जे सनातन सत्य आहे ते शंकरांनी सांगितलंय. या गणेश पुराणातल्या कथेतलं वाक्य फार विचार करण्यासारखं आहे. ते म्हणाले, अगो माझी आई, एवढ्या सगळ्या सेना जरी असल्या तरी सुद्धा सेनापती नाही येथे, सेनापती नाही येथे. जरी सैन्य बहुत हे दिसते, जरी सैन्य बहुत हे
दिसते सेनापती नाही येथे, सेनापती नाही येथे, सेनापती नाही येथे, सेनापती नाही येथे. जरी सैन्य बहुत हे दिसते, जरी सैन्य बहुत हे दिसते, सेनापती नाही येथे, सेनापती नाही येथे, सेनापती नाही येथे. काय करू पार्वती? या सगळ्या सैनिकांना एकत्र करून एक उत्तम संघटित संघर्ष उभा करेल अशा एका तरुण सेनापतीची आज आपल्या देशाला गरज आहे. आणि तो सेनापती नाही म्हणून सगळी यंत्रणा असूनही ती कमजोर पडतीये. काय करूया? आणि अशा वेळेला पार्वती म्हणाली, दुसऱ्या कोणीतरी येऊन नेतृत्व करावं अशी इच्छा करण्यापेक्षा आपण का नाही तपस्या करत आहोत? आपण का नाही एखादं पुरस्चरण करत आहोत? आपण का नाही एखाद्या अशा पुत्राची निर्मिती करत आहोत की जो याच्या पुढच्या सगळ्या सैन्याचं सेनापतीपद मनापासून स्वीकारेल? आपुलाची पुत्र भावा, आपुलाची पुत्र भावा. हे वैशिष्ट्य आहे पुराणातलं, इतिहासातलं आणि आमच्यातलं. अहो, प्रत्येकाच्या मनात असतं हो, शिवाजी जन्माला आले पाहिजेत. कुठे? शेजारच्याच्या घरात. तानाजी मालुसरे पुन्हा देशाला मिळाले पाहिजेत. कुठे येणार जन्माला? पलीकडच्या गल्लीत. पण माझ्या मुलांनी ध्रुवासारखं व्हावं, माझ्या मुलांनी प्रल्हादासारखं व्हावं, माझ्या मुलांनी नामदेवासारखं व्हावं, माझ्या मुलांनी तुकोबांसारखं मोठं व्हावं, माझ्या मुलांनी राजासारखं मोठं. असं आयुष्य कंठायचं असेल तर माय बापाला प्रचंड संकटाला तोंड द्यावं लागतं. ती झिकझिक नकोय हो लोकांना. सुखाचं सुख पाहिजे. पण कोणतंही सुख, ते आध्यात्मिक असो, सामाजिक असो, नाही तर राजकीय असो, त्याची योग्य ती किंमत दिल्याशिवाय नाही मिळत. म्हणून यांची चरित्र होतात, आमच्या गोष्टी होतात. का? ह्यांनी मनात ठरवलं आता आपण पुरस्चरण करायचं, आपण समाजाला एक सेनापती उत्कृष्ट द्यायचा. आपुलाची पुत्र भावा, आपुलाची पुत्र भावा. हा आपुलाची, हा आपुलाची पुत्र भावा, आपुलाची पुत्र भावा. सेनापती ऐसे कान गमते, सेनापती नाही येथे, सेनापती नाही येथे, सेनापती नाही येथे, नाही येथे, नाही. आपुलाची पुत्र भावा सेनापती ऐसे कान गमते. मुद्दाम इथे फार छान शब्द वापरलाय. आपुला पुत्र भावा सेनापती. इथे राजा हा शब्द नाही वापरला हो. सगळ्यांच्याच मनात मी राजा व्हावं असं झालं, राज्य कसं उभं राहणार? गेली 4 वर्ष मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही काय मला अजून राजा केला नाही. राजा होणं काही आयुष्याची इति कर्तव्यता नाही. मला राजा होता आलं पाहिजे असं सारखं तानाजी मालुसऱ्यांना वाटत राहिलं, असं सारखं येसाजी कंकांना वाटत राहिलं. जर चुकून माकून त्यांनी तक्रार करायला सुरुवात केली बाजीप्रभूंनी, काय आहे आम्ही आता एवढे स्वराज्यासाठी युद्ध करतोय, तलवार काढून लढतोय, हे करतोय ते करतोय, पण राजे म्हणजे फक्त तुम्हीच, असं कसं? अरे असं कसं काय? तो देवाचा अवतार आहे, तुला समजला पाहिजे. राज्य हा, राजा हा आपल्याकडे विष्णू अवतार मानला जातो. त्या सद्गुणांनी ते युक्त आहेत.
आपल्याला त्या स्वराज्याचा शिलेदार होता आलं हे सुद्धा केवढं मोठं भाग्य आहे. त्याच्यामध्ये भाग्य शोधणं, त्याच्यामध्ये भाग्य समजणं हे भाग्याचं आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी धने जाने पम पग गम पम रे रे. आणि म्हणून मी काल सांगितलं होतं आपल्याला, हा जन्म महाराष्ट्राच्या भूमीकडे झालाय. हा जन्म भाद्रपद महिन्याचा झालेला आहे. आणि त्याहून महत्वाचा असा आहे की इथे जन्म आणि पहिला पराक्रम या गणेशाचा, या अवतारातला पहिला पराक्रम हा महाराष्ट्राच्या भूमीत झालाय. किंवा या कथेचं आपल्या महाराष्ट्राशी खूप जवळचं नातं आहे. या अशा गुणेशाला जन्माला घालावा यासाठी तपस्या झाली आहे शिव पार्वतीकडून, ती सुद्धा या भूमीत झाली आहे. मग महाराष्ट्राचा भाद्रपदाचा हा गणेश उत्सव का मोठा केला गेला आणि नंतर याचाच आदर्श घेऊन सगळ्या देशांनी तो कसा मान्य केला, याचं सगळं रहस्य या भूमीमध्ये, या भूमीत झालेल्या शिवशंकरांच्या तपस्येमध्ये दडलेलं आहे. आणि शिव पार्वतींच्या या तपस्येमुळे सिंह लग्नाबरी जन्म खास झाला, सिंह लग्नाबरी जन्म खास झाला. स्वाती नक्षत्रे भाग्य होतयाला, स्वाती नक्षत्रे भाग्य होतयाला. चतुर्थीचा तो समय सोमवार, चतुर्थीचा तो समय, समय सोमवार. दोन प्रहरी घे गणपती अवतार, दोन प्रहरी घे गणपती अवतार, अवतार अवतार. मंगलमूर्ती मोरया. सुंदर थाटामाटात बारसं झालं. हा मुलगा जसा दिसा मासानी वाढू लागला तशी उत्तर प्रांतात बातमी गेली, याहो सूर्याकडून अमृतपात्र मिळवावं म्हणून तुम्ही तपस्या केली, पण त्याच्यापेक्षा वरचढ कोणीतरी व्हावं म्हणून एक तपश्चर्या झालीये बरं. आणि मग या गौतमांच्या आश्रमामध्ये शिवपार्वतीचा एक पुत्र निश्चितपणे याच्या अमंगलत्वाचा नाश करण्यासाठी तयार होतोय. ही वार्ता जेव्हा पोचली तेव्हा सिंधू दैत्याने फार लक्ष नाही दिलं. त्याच्या मनात इतकंच आलं, एक 2-4 राक्षस पाठवले त्या आश्रमात की काम भागून जाईल. अहो माणसं मुळातच आपल्याला इतकी घाबरली आहेत की सिंधू कंठ माणसं आली, इथंच घाबरायला सुरुवात होते. काय गरज आहे. सिंधू दैत्याला पुढची बातमी समजली, आता हा मुलगा 5 वर्षाचा होतोय, याचं मौंजी बंधन आहे, मौंजी बंधन आहे. ही तर खूप चांगली संधी आहे. आपले काही राक्षस आश्रमामध्ये घुसवा. इतकंच नव्हे, 2 दैत्यांना सांगितलं तुम्ही हत्तीचं रूप घेऊन त्या मांडवावरती चाल करून जा आणि मुंजीसाठी उभा असलेला तो बटू पुढच्या भिक्षावळीला पोचण्यापूर्वीच ध्या धाडून नरकाला. असे 2 दैत्य तयार केले होते हत्तीच्या रूपामध्ये. आणि एका बाजूला इकडे मौंजी बंधनाचा समारंभ सुरू झाला. पाटावरती त्याला उभा केलेला बटूला आणि त्याची मग मंगलाष्टक चालली आहेत. शुभ मुहूर्त सावधान, अशा रीतीनं त्या गौतम ऋषींनी आपली गर्जना करताच दोन्ही बाजूनी 2 हत्ती धाड 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 करत जे अंगावर सुटले. कल्पना अशी होती माणसं पळापळ करतील. भगवान गणेश तर जागचे हल्ले सुद्धा नाहीत. त्या दोन्ही हत्तींकडे पाहिलं, त्यांचा वेग पाहिला. अगदी 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 ते जवळ येईपर्यंत गणेशाने हालचालही केली नाही.
आणि आता एका टापेवर दोघं आले म्हटल्याबरोबर 60 दिशे नुसतं पाऊल मागे घेतलं आणि त्या दोन मूर्खांच्या आपसातल्या टकरीनच दोघं मेले, संपले, नष्ट झाले. आणि शिवशंकरांना खात्री पटली, आपल्या तपश्चर्येचं योग्य फळ मिळालं. चक्रपाणीची तपस्या अर्धवट झाल्यामुळे ते उग्र फळ मिळालं होतं. आता खऱ्या अर्थाने आपली तपस्या योग्य झाल्यामुळे मंगल फल आपल्याला प्राप्त झालंय. त्याच्या मौंजी बंधनातला हा सगळा प्रकार विश्वकर्म्यांनी ऐकला. विश्वकर्मा हा स्वर्गातला देवांचा शिल्पी, नॉट ओनली इंजिनियर, ऑल्सो कार्पेंटर, आणि अनेक 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 कला. विश्वकर्म्याकडे प्रचंड अनेक कला. अहो, इंद्राचं वज्र नावाचं शस्त्र विश्वकर्म्यांनी तयार केलेलं आहे. उत्कृष्ट शस्त्रांचा निर्माता तो या मौंजी बंधनानंतर गौतमांच्या आश्रमात आला. विंध्य पर्वताच्या खाली असलेल्या या ऋषींच्या आश्रमात आला. रडत होता बिचारा. अरे का रे रडतोस? काय रडू नाही तर काय करू? अहो, मी एवढी चांगली शस्त्र तयार केली, हे सगळे सिंधू दैत्याच्या समोर नांगेश टाकतात, काहीच करायला तयार नाही. चांगलं शस्त्र असून उपयोग काय? इच्छाच नाही ना उभारायची. माझी सारी शस्त्र व्यर्थ जात आहेत शंकरा, काय करू? आता असं करतो, या बटूची भिक्षावळ जी आहे, पूर्वी मौंजी बंधन सगळ्यांचं होत असे बरं का. आता या बटूची जी भिक्षावळ आहे त्याच्यामध्ये मी विशेष अशी त्याच्यासाठीची, कारण तो बटू लहान असणार, समोर येणारा सैनिक किंवा समोर येणारा शत्रू हा मोठा असणार, आकाराने मोठा असेल, उंचीनं मोठा असेल, त्याच्याशी या लहान बटूला योग्य तऱ्हेनं युद्ध करता येईल अशी छकास शस्त्र तयार करतो आणि तीच भिक्षावळीमध्ये घालतो. नुसती शस्त्र घातली नाही, तिथे त्यांनी पाश अंकुश नावाचं शस्त्र विश्वकर्म्यांनी गणेशांना दिलंय. पाश अंकुश, पाशांकुश हा शब्द लक्षात घ्या. पाश हे शस्त्र असं आहे जे फेकायचं आहे आणि शत्रूला जाळ्यात ओढायचं आहे किंवा खाली ओढायचं आहे. आणि अंकुश हे शस्त्र असं आहे ज्यांनी हत्तीला मर्यादित ठेवायचं आहे, संयमात ठेवायचं आहे. आता माझा एक हात जर हत्तीला सांभाळण्यात गेला आणि दुसरा हात जर पाश लावून शत्रूला ओढण्यात गेला आणि ह्या दोन्ही हात माझे अडकलेले पाहून जर शत्रूंनी तिसरीकडून आघात केला, मी कसं सांभाळायचं स्वतःला? यासाठी एक हात सुरक्षित राहील, एकातच 2 in 1 पाश अधिक अंकुश असं शस्त्र केलं की ह्यानेच पाश टाकून शत्रूलाही ओढता येईल आणि ह्यानेच नियंत्रित करता येईल. आघात झाला तर निवारायला हात मोकळा आहे. असं विविध पद्धतीनं शस्त्राचं शिक्षणही दिलं महाराज. आणि मग प्रश्न असा आला, आता या सगळ्या लपून छपून बसलेल्या देवसेना गौतमांच्या आश्रमात यायला लागल्या. लपून छपून बसलेले धर्मनिष्ठ राजांचे सेनानी आणि सैनिक गौतमाच्या आश्रमात येऊ लागले. ओ, एवढ्या सगळ्यांचं उदरभरण योगी यांनी करायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? मला सांगा. ती गोष्ट सोपी नाही. हे लक्षात आल्यानंतर हिमाचल प्रांताचा, हिमालय पर्वतावरचा अधिकारी जो हिमवान राजा, जो पार्वती मातेचा पिता, त्यांनी गुप्तपणे आपल्या नातवाला मौंजी बंधनासाठी भरपूर आहेर पाठवला, ज्यायोगे सगळ्या सैन्याचं पोट भरेल. अशा रीतीनं सगळी तयारी महाराष्ट्रात पक्की झाली आणि आता ठरलं सिंधू दैत्याच्या राजधानीकडे चालून जायचं. कसं जायचं त्याला आधी सांगायचं का? युद्धाला येतोय बरं का, बी रेडी. ते काय खेळ आहेत ऑलिम्पिकचे? युद्धासाठी यायचंय. शत्रू जेवढा बेसावध राहील तेवढं युद्ध सोपं होणार आहे. मग सिंधू दैत्य आपण उत्तरेमध्ये त्याच्या प्रांतात पोचे तोवर बेसावध कशाने राहील? याच्याबद्दल कोण मार्गदर्शन करेल बरं? कोण मार्गदर्शन करेल? सगळं आपल्याला येतंय असं डोक्यात घेऊ नये. अशा गुणी माणसांचा शोध घ्यावा. मग
असं उत्तरेमध्ये बिनधोक जाण्यासाठी गणेशानं कुणाचा सल्ला घेतला, काय सल्ला घेतला, त्यांनी काय सल्ला दिला आणि पुढचा कथाभाग काय झाला, तो उद्याच्या भागात ऐकण्याची गंमत गोष्ट असल्यामुळे आज या ठिकाणी थांबायचं. महाराज पाहता त्रिभुवनी, पाहता त्रिभुवनी, दुजाना देखो नयनी, दुजाना देखो नयनी. अहो एक मोरया वाचोनी, वाचोनी, अहो एक मोरया वाचोनी, मुक्तिदाता. पाहता त्रिभुवनी, दुजाना देखो नयनी, दुजाना देखो नयनी, दुजाना देखो नयनी. मंगलमूर्ती